युतीच्या घोषणा आधी दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी एकत्र येऊन अभिवादन करणार आहेत। तर या बंदोबस्तात आता वाढ करण्यात आलेली आहे। परिसरात बंदोबस्तही वाढवण्यात आलेला आहे। अधिकची माहिती या संदर्भात जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोमार वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय सांगाल? या परिसरात सध्या पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याची माहिती समोर येते। काय काय नेमकी तयारी करण्यात आली आहे? काय अपडेट्स आहेत? नक्कीच आपण पाहतो की मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करतील। मात्र त्यापूर्वी शिवाजी पार्क इथल्या स्मृतीस्थळावरती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करण्यासाठी ते या ठिकाणी येणार आहेत आणि त्याची तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। स्मृतीस्थळावरती बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर फुलांनी तिथं सजावट सुद्धा करण्यात आली। त्याचबरोबर सगळे जे काही कार्यकर्ते आहेत, मनसेचे कार्यकर्ते असतील किंवा ठाकरे गटाचे कार्यकर्ते असतील, ते सुद्धा आता हळूहळू पोहोचायला सुरुवात झालेली आहे। अनेक पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि 11:30 वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदा स्मृतीस्थळावरती येतील, इथे बाळासाहेबांना वंदन करतील, त्यांचे आशीर्वाद घेतील आणि त्यानंतर वरळीच्या ब्लू सी हॉटेलमध्ये युतीच्या अधिकृत घोषणेसाठी जी पत्रकार परिषद होणार आहे त्या पत्रकार परिषदेसाठी रवाना होतील। आपल्या बाजूला या बाजूला आपण पाहतो की पोलिसांचा सुद्धा या ठिकाणी बंदोबस्त आजूबाजूला तैनात करण्यात आलेला आहे आणि कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी पोहोचण्याची शक्यता आहे आणि तशा पद्धतीची खबरदारी जी आहे ती पोलिसांच्या माध्यमातून घेतली जाते आहे। अनेक पदाधिकाऱ्यांकडून आजच्या या क्षणाच्या आम्ही अनेक वर्षांपासून वाट बघत होतो अशी भावना सुद्धा व्यक्त करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण स्मृतीस्थळाचा परिसर जो आहे तो पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला आहे। त्याचबरोबर फुलांची सजावट स्मृतीस्थळावरती करण्यात आलेली आहे आणि 11:30 वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदा स्मृतीस्थळावरती येऊन इथे बाळासाहेब ठाकरेंना वंदन करतील आणि नक्कीच कृष्णा, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। क्षण किती महत्त्वाचा असणार? खूप मोठा क्षण आहे। 5 जुलैला तर दोघं एकत्र आले होते, एक बंधू म्हणून हे एका मराठी ह्या विषयासाठी ते एकत्र आले होते। परंतु आता राजकीय दृष्ट्या दोन पक्ष एकत्र येत आहेत। हा क्षण गेले अनेक वर्ष दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते, मग शिवसैनिक असो किंवा महाराष्ट्र सैनिक असो, हे खूप आतुरतेने वाट पाहत होते। मात्र ज्या जागा वाटपांचा तिढा असतो तो पूर्णपणे सुटलेला आहे, कारण मागच्या अनेक दिवसांपासून मॅरेथॉन बैठका दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या आहेत। तुमचे सगळे पदाधिकारी नेते सुद्धा चर्चा करत आहेत, तो तिढा सुटलेला आहे? हो, मी तुम्हाला मला वाटतं काल पण सांगितलं की हा तिढा असा नव्हताच। अतिशय खेळीमेळीने आणि प्रसन्न वातावरणात ह्या चर्चा चालू होत्या। अगदी अतिशय अंतिम टप्प्यात आलेल्या चर्चा होत्या आणि काल रात्री ज्या काही 2-4 जागांवर काही विषय बाकी होता तोही कालच्या बैठकीत संपला असावा। ही युती कायमची असेल? तुमच्या प्रश्नाचं तुमचं उत्तर आहे, कळलं का? तुम्हीच म्हणताय की आता इतके दिवस हे भेटीगाठी होत आहेत, हे होत आहेत आणि एकंदर दोघांचा जो काही स्टेटमेंट्स आहेत, दोघांच्या ज्या काही बॉडी लँग्वेज आहेत, याच्यावरून तुम्हाला नाही वाटत का हे लॉंग टर्ममध्ये चालेल? आम्हाला वाटतंय। तर विरोधकांकडून टीका सुद्धा केली जाते, हा ब्रँड नाहीये, बँड आहे आणि या निवडणुकांमध्ये त्यांना यश मिळणार नाहीये। विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे ते असं सरभरीत झाल्यासारखी ही विधानं करतात। फार गांभीर्याने घेऊ नका हो त्यांना। विजय पक्का आहे महानगरपालिकांची निवडणूक? नक्की सत्तेवर आमच्या युतीचेच लोक महापौर बसणार आणि सत्ता आमचीच असणार। कॅमेरामन रोशन गायकवाड सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई।